स्वामी स्वामी असं म्हणतात आपल्या वेदच्या कुंडलीत अकाली मृत्यूचा योग आहे। तुम्ही कोळशामधून मला हेच सांगू पाहत होतात ना? स्वामी स्वामी हे खरंय का? वेदचा अकाली मृत्यू होणार आहे का? हो, त्याच्या कुंडलीत मृत्यू योग आहे, 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 त्याच्या कुंडलीत मृत्यू योग आहे। स्वामी स्वामी याच्याच नशिबात का? शेवटी काय घाल घातलात? स्वामी ह्याच्यावर काही उपाय आहे का? आम्ही काय करू शकतो? जिथे श्रद्धा शरण जाते तिथे संकटही थांबतं। स्वामी काहीतरी उपाय सांगा, माझ्या लेकराला वाचवा स्वामी। मृत्यू योग असला तरी त्यावर श्रद्धा मात करते, नशिबावर काळाचा शिक्का असला तरी त्या शिक्क्यावर मात करणारी शक्ती श्रद्धेत असते। देव कधीच उपाय सांगत नाही, तो मार्ग दाखवतो। कारण माणूस उपाय विसरतो, पण मार्ग चालला तर तो कायम लक्षात राहतो। भीतीतून आक्रोश होतो आणि श्रद्धेतून चमत्कार घडतो। भीती माणसाला तोडते, पण श्रद्धा माणसाला पुन्हा घडवते। अंबादास, रेणुका, जिथे आशा संपते तिथे श्रद्धा सुरू होते। जिथे विचार थांबतो तिथे विश्वास काम सुरू करतो। अगदी खरंय, देव चमत्कार करत नाही, तो भक्ताच्या श्रद्धेला चमत्कार बनवतो। मृत्यू हा शेवट नाही, तर ती श्रद्धेची परीक्षा आहे। म्हणजे स्वामी वेदच्या कुंडलीतील मृत्यू टळणार की नाही? मार्तंड महाराज, मार्तंड महाराज, मार्तंड महाराज, तुमच्यातलं दैवी अस्तित्व मला जाणवलंय। खरंच तुम्ही सिद्ध पुरुष आहात। अरे मी कोण आहे काय आहे याचा जय जयकार करण्यापेक्षा तुझ्या आयुष्यातलं दुःख कमी होणं महत्वाचं आहे। माझा वसा आहे हा जनसेवेचा। हो हो हो, तेच सांगणार आहे। काय झालं महाराज? अरे तो विचारतोय त्याचा निरोप पोहोचवला का तुझ्यापर्यंत म्हणून। कोणता निरोप गुरुदेव? तो म्हणतो जिथे सेवा घडते तिथे तो प्रकट होतो। सेवेचं महत्व पटवून दे लोकांना असं सांगतोय तो। अरे हो हो हो, त्यांना सेवेचं महत्व तर कळू दे, एवढी घाई कशाला? बरोबर बरोबर, रागवू नको। बघितलं, म्हटलं होतं ना मी, माझे गुरुदेव साक्षात देव आहे, देव। हल्ली कुणीही स्वतःला देवाचा अवतार म्हणून घेतं।
असा सहज विश्वास ठेवायचा का? ओ महाशय, माझ्या गुरुदेवांवर शंका घ्यायची नाही, त्यांचा अपमान करायचा नाही. संपत. गुरुदेव, राहू दे रे. प्रचिती शिवाय प्रणाम नाही, हा कलियुगाचा नियम आहे. आणि जिथे अनुभव नाही तिथे श्रद्धा उभी राहत नाही. गुरुदेव, मग प्रचिती द्या ना. प्रचिती ठरवून दिली जात नाही, ती मिळते. आणि यांच्या भाग्यात असेल तर त्यांना ती मिळेल. ए, इकडे ये रे. बोला. तुझ्यासारखी डोळस वृत्ती फार महत्वाची असते. तुझ्यासारखे खरे भक्त असतात. अंधश्रद्धा नाही, जागृत श्रद्धा देवापर्यंत पोहोचवते. हे कसं शक्य आहे? पाहिलं, मार्तंड महाराजांची कृपा झाली ह्याच्यावर. अरे तू भाग्यवान आहेस, भाग्यवान. हा? आता तरी पटलं, महाराज माझे साक्षात विष्णुदेवांचा अवतार आहेत. अबघ, हा तुझ्यासाठी प्रसाद आहे, प्रसाद. जेव्हा चमत्कार दिसतो तेव्हा शंका शांत होते, हो ना? हे काय चाललंय? हा माणूस खरंच विष्णुदेवाचा अवतार आहे का? अहो चला चला, पटकन चला. काय झालं? वेशीवर अद्भुत गोष्ट घडलीये, पटकन चला. अरे, तरी मी तुम्हाला सांगितलं होतं ना, विष्णुदेवांचा अवतार आलाय म्हणजे त्यांच्या खुणा सगळीकडे दिसणार. चला चला. हो चला चला, पटापट चला. ज्याला स्वतःची ओळख असते त्याला सिद्ध करायची गरज नसते. लक्ष ठेवावं लागेल, ही काही साधी गोष्ट नाही. हा महाराज खरंच विष्णुदेवाचा अवतार आहे का, आणि काय भानगड आहे हे शोधावंच लागेल. कविराज, हो स्वामी, आणतो. सांगा हे काय आहे? दगड. कपिले, पाणी घेऊन ये. हो. छान. आणा. गया, शेंदूर घेऊन ये ग. हो स्वामी, आणते. कविराज, आता सांगा हे काय आहे? स्वामी, दगडाला शेंदूर फासला ना की लोक त्याला देव मानतात. आता मला एक सांग, शेंदूर फासलेला प्रत्येक दगड देव असतो का? हो स्वामी. नाही देवा. झालं सुरू.
नेहमी आपलं पुढे पुढे करायची सवयच आहे या सुंदरेला. सतत ज्ञान पाजळायचं. सुंदरा मावशी, असं का वाटतं तुम्हाला? अहो, कारण मुळात त्यात देवाचा अंश नसतो, देवत्व नसतं. रूप बदललं म्हणून वस्तू बदलत नाही ना, त्यातलं तत्व बदलायला पाहिजे. स्वामी, पण हे सगळं का विचारताय तुम्ही? येत्या काही काळात धोका वाढणार आहे. शेंदूर फासलेल्या प्रत्येक दगडाला लोक देव मानायला लागणार आहेत. रूप पाहून भक्ती करायला लागतील आणि तत्व विसरतील. जेव्हा रूपाला महत्व दिलं जातं तेव्हा सत्य हरवतं. देव शोधायचा असतो, तो बनवायचा नसतो. अंधश्रद्धा माणसाला आंधळ करते. खरंय, दगडाला शेंदूर लावणं सोपं आहे, पण त्यातलं देवत्व ओळखणं कठीण आहे. सदानंद, कोण? सदानंद. हो आबा, माझं नाव सदानंद नाही, मार्तंड. मार्तंड. हे पोरा, अरे नाव बदललं तरी अस्तित्व बदलत नसते रे. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी मार्तंड आहे. मार्तंड आहे मी. रस्त्यावरची धूळ साफ केली पाहिजे, मनावरची धूळ साफ केली पाहिजे, तरच मार्ग सापडेल. माझा सदानंद तुझ्यासारखाच दिसायचा. हरवलंय तू. जगात एकसारखी दिसणारी माणसं असतात. कोणीतरी वेगळं असेल, वेगळं असेल कोणीतरी. लई दिवस झाले शोधतोय तुला. त्याला र हा लई इष्टूच येड त्याला बघ. सारखं आपलं त्यांचंच नाव घेत बसायचं. शेवटी शेवटी तर गावातले लोक त्याला येडा येडा बोलायला लागले. जो देवासाठी वेडा होतो, जग त्याला वेडाच म्हणता. एक काम करशील पोरा, हे दे त्याला. कधी भेटला तर त्याला सांग, मला माझा साधा सरळ गोटाच हवाय. साधा सरळ गोटाच हवाय मला. हा, साधा सरळ गोटाच हवाय. कोण होते हे? आणि यांना माझं खरं नाव कसं माहित? अहो चला चला, ते बघा. अरे हे काय? कमळ, तेही जमिनीतून. गुरुदेव 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 गुरुदेव. अहो मी पहाटे इथून गेलो होतो, पण इथं काहीच नव्हते. हो हो, मी म्हटलं होतं ना, विष्णू देवांचं आगमन झालंय. सगळीकडे त्यांच्या खुणा उमटणार. कमळ कधी जमिनीतून उगवतच नाही. हे उगवलं म्हणजे चमत्कारच आहे. विष्णुपद उमटलं म्हणजे हा दैवी संकेत आहे. हे पहा, माझा अनुभव सांगतो. इथे इथे जमिनीत खाली काहीतरी आहे, दैवी आहे. हे बघा, हे बघा, तुम्ही इथे खोदा. अहो खोदा 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 खोदा, इथे खोदा.
अरे काहीतरी लागलं याच्या आतमध्ये. गुरुदेव मार्तंड महाराज की जय. गुरुदेव मार्तंड महाराज की जय. मार्तंड महाराज हे खरंच विष्णुदेवांचे अवतार आहेत की काय? हो. विष्णुदेव आले म्हणजे शेषनाग येणारच ना त्यांच्या मागून. तरी मी म्हटलं होतं माझे गुरुदेव हे विष्णुदेवांचे अवतार आहेत. जिथे विष्णुदेव तिथे शेषनाग. गुरुदेव मार्तंड महाराज की जय. गुरुदेव मार्तंड महाराज की जय. गुरुदेव मार्तंड महाराज की जय. जर हे महाराज खरंच विष्णूचा अवतार असतील तर त्यांचं या गावात येणं माझ्या फायद्याचं ठरेल. अहो अहो हा बघा ना कसा करतोय. अहो या ना इकडे. अहो बघा ना. वेद काय झालं? स्वामींकडून आल्यापासून काहीच बोलत नाहीये. शांत बसलाय आणि जागचा हालत पण नाहीये. मी खूप प्रयत्न केला पण तो काहीच प्रतिसाद देत नाहीये. काय झालं बाळा? तू काय एवढा घाबरलास? स्वामी आजोबा आहेत, ते असताना तुला काहीही होणार नाही. आम्ही तुला काहीही होऊ देणार नाही. मृत्यू आलाच तर तुझ्या आधी आम्ही त्याच्या समोर जाऊ. अहो हा असं का करतोय? हा का बोलत नाहीये? बाळा स्वामींचं नाव घे, सगळं ठीक होईल. बस करा. स्वामींचं नाव घेऊन काय धीर देताय तुम्ही त्याला? आपण धाय मोकळून त्यांना विचारलं, उपाय मागितला पण त्यांनी आपल्याला काहीच सांगितलं नाही. आता त्यांचं नाव घेऊन काय होणार आहे? इथे माझं लेकरू तडफडत बसलंय आणि आपण काहीच करू शकत नाहीये. माझ्याशी बोलणं मला खूप भीती वाटते रे. बोलणार आहे माझ्याशी, बोलणार आहे वेद. हो त्या बातमीचा याच्या डोक्यावर परिणाम तर झाला नसेल ना? त्याला धक्का बसलेला दिसतोय. भीतीचं सावट मनावर पसरलंय. मन हरलं की संकट चिंत. आता वेळ आली आहे. वैद्य बुवा काहीतरी उपचार करा, माझ्या लेकराला वाचवा. क्षमा असावी पण त्याला ह्या आजारातून वाचवू शकेल असं औषध माझ्याकडे नाहीये. हा पण त्याच्या वेदना सुसह्य व्हाव्या असं एक औषध मी आणलंय आणि तेच द्यायला मिळालं. म्हणजे काहीच करता येणार नाही? हो काहीतरी उपाय असेल ना? नाही 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 नाही. ही औषधं त्याला वेळेत द्या.
याला या अवस्थेतून लवकर बाहेर काढायला हवं. याच्याकडे फक्त आठवड्याभराचाच वेळ उरलाय. काय 7 दिवसाची वाळूचा प्रत्येक कण सांगतोय वेळ निसटत चालली आहे. अंबादास वेळ दिलाय, आता निर्णय त्याचा आहे.